विधीमध्ये आपली धन्वंतरीची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्या कवड्या आणि कमळगठ्ठा म्हणतात त्याला, ते ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये कॅश थोडीशी, कॉईन, सोनं असं ठेवायचं आहे. नंतर ह्या सुपाऱ्या 5 सुपाऱ्या याच्यासाठी असतात की गणपती, कुबेर, लक्ष्मी, सरस्वती असे यांच्यासाठी ह्या सगळ्या ठेवायच्या आहेत. तुम्ही रिअल मूर्त्यासुद्धा ठेवू शकतात, पण मानूनसुद्धा सुपाऱ्या ठेवल्या जाऊ शकतात. पानाच्या विड्यावर गूळ, खोबरं, विडा असं तयार करायचं आहे, बदाम, खारीक आणि कॉईन. आणि हा आपला एक तेलाचा दिवा करायचा आहे. नंतर धणे, लाह्या, बत्ताशे, गोड लाह्या आणि तांदूळ आणि वेलदोडा असं ठेवायचं आहे. नंतर आपलं नैवेद्य जे गोड केलेलं असेल ते, दिवा तुपाचा आणि धूपम आणि 9 धान्य ते पॅकेटमध्येच ठेवलेले आहेत, तुम्ही काढू शकता तुम्हाला काढायचे असले बाहेर तर. नंतर पूजेसाठी फुलं, हळद, कुंकू, अत्तर आणि दिवे असे एक्स्ट्रा लावलेले आहेत शेजारी. आणि थोडं तुमच्याकडे जे काय सोनं किंवा पैसे असतील ते ठेवायची, कॅश ठेवायची आहे. अशा प्रकारे ही देवाची धन्वंतरीची पूजा मांडायची आहे. सो या प्रकारे पूजा मांडल्यानंतर तुम्ही वेळेनुसार आधी यमदीपकाचं टायमिंग आधी असतं, त्यामुळे यमदीपक हा बाहेर लावायचा आहे. तुम्हाला दाखवते मी यमदीपक कसा लावायचा असतो बाहेर ते. सो हा आपला यमदीपक आहे. हा चारी बाजूंनी साईडला वाती लावायच्या, तेल लावायचं आहे आणि तो दक्षिण दिशेला ठेवून देवाला, यमदेवताला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये कोणालाही, फॅमिलीमध्ये कोणालाही ॲक्सिडेंटल मृत्यू येऊ देऊ नकोस. आम्हाला सगळ्यांना शांती आणि सुख लाभू दे आणि शत्रुबुद्धी विनाशाय असं त्याला सांगायचं. आणि हे सगळ्या पणत्या अशा बाहेर लावायच्या. आता दिवाळी म्हणल्यावर पणत्या लावायच्या. इथे सेफ आमचे लाकडी घरं असल्यामुळे आम्ही अशा पणत्या एकदम ओपनली लावत नाही, त्यामुळे याच्यामध्ये प्रोटेक्शन म्हणून याच्यामध्ये लावतो, जेणेकरून काहीही प्रॉब्लेम होणार नाही. तर या प्रकारे धनतेरसची पूजा करायची आहे. तर आता मी दिवा लावून घेते. थँक्यू फॉर वॉचिंग गीता US रसोई 777. थँक्यू, बाय. यमदीपकाला असं हळदी कुंकू आणि फ्लावर वाहून आधी त्याची पूजा करायची आहे. त्याच्यानंतरच यमदीपक हा आपला प्रज्वलित करायचा आहे. हा चारी बाजूनी प्रज्वलित करायचा आहे. नवीन वाती असल्यामुळे त्याला वेळ लागतो अजून सुरू व्हायला. या प्रकारे चारी बाजूला ह्या अशा लावलेल्या आहेत. आणि आता आपण हे त्याचं डोअर जे आहे ते बंद करायचं आहे, कारण आमच्याकडे आता फॉल सीझन असल्यामुळे कधीकधी विंड सुरू होते, त्यामुळे विंडमुळे तो दिवा विझू शकतो किंवा विंडमुळे तो दिवा इकडे तिकडे शेकन होऊ नये म्हणून हा अशा प्रकारे आपण दिवा बॉक्समध्ये ठेवलेला आहे. या प्रकारे आता आपण अशा प्रकारे हा दिवा साऊथ दिशेला घेऊन जायचं आहे. आमची बॅकयार्डची साईड ही साऊथ असते, त्यामुळे साऊथ दिशेला या बाजूला त्याला ठेवायचं आहे. नेमका पाऊस सुरू झालेला आहे असं दिसतंय. सो ही साऊथ साईड आहे आणि या कॉर्नरमध्ये याला ठेवायचं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर त्याला वरती प्लेट ठेवता येईल. थांबाय. सो काय आहे, आता अशी वरून प्लेट ठेवते म्हणजे पाणी जाणार नाही पावसाचं. त्याला साईडने जागा आहे व्हेंटिलेशनसाठी, त्यामुळे तो भिजणार नाही. पण अशा प्रकारे हा लावायचा आहे दिवा. आणि यमदेवताला म्हणायचं आहे की आमच्या घरात सगळ्या फॅमिलीला सुखी, शांती, हेल्दी राहू दे आणि आम्हाला असा कोणताही दुर्घटनेने मृत्यू येऊ देऊ नको. आणि शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांच्या चरणापाशी. घरातली दरिद्री बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. अशा प्रकारे आमच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो, सर्व घरातल्यांना उदंड आयुष्य लाभो आणि सुखशांती लाभू दे, असं त्या दिव्याला नमन करून
यमदेवताला सांगायचं की आम्हाला सुखी शांती राहू दे आणि आमचं दीर्घायुष्य, आमच्या सगळ्यांच्या घरातल्या लोकांचं दीर्घायुष्य असू दे आणि सुख शांती लाभू दे. हॅपी धनत्रयोदशी. कारण तो मी बाहेर बॅकयार्डमध्ये ठेवलेला आहे आणि तो खूप सेफ आहे. मोठं हे कॅन्डल होल्डर असल्यामुळे माझ्याकडे त्याच्यामध्ये खूप सेफ येतो आता. चला आता धन्वंतरीची पूजेची वेळ झालेली आहे, तर आधी आपण दिवे लावूया. दिवे लावलेले धनतेरसच्या दिवशी हे बघा, प्रत्येक याच्यामध्ये पणत्या लावलेल्या, प्रोटेक्शन आहे त्याच्यामध्ये. हे बघा.